जागतिक महिला दिनानिमित्तानं गृहवस्तू भांडारमध्ये 5 ते 55% पर्यंत भरघोस डिस्काउंट. ऑफर 5 ते 22 मार्च 2026 पर्यंत. प्रत्येक खरेदीवर मिळवा खात्रीशीर डिस्काउंट. उत्सवाचा आनंद आणि सवलतींचा वर्षाव म्हणजेच गृहवस्तू भांडार. शाखा नंबर 1 आणि 2 बाजारपेठ संगमनेर आणि शाखा नंबर 3 समनापूर गणपती मंदिराजवळ संगमनेर. संपर्क 77 190 47 007 आणि 91 75 56 99 66. अहिल्यानगर शहरातील गुलमोहर रोड परिसरात लहान मुलांच्या आणि नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन उभारण्यात आलेल्या नवीन स्ट्रीट लाईट प्रकल्पाचं उद्घाटन विद्यार्थी आर्या घोडके, पार्थ खंडेलवाल, रिधान शिंदे आणि पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडलंय. शहराला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात आलं असून त्या नावाला साजेसा विकास घडवून आणणं ही सर्वांची जबाबदारी आहे. शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी विविध विकास कामांना गती दिली जाईल. अहिल्यानगर शहराची राज्यातील क्रमांक 1 शहर म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याची आवश्यकता असून व्यावसायिक, औद्योगिक आणि नागरीकरणाच्या दृष्टीनं शहराचा सर्वंकष विकास साधण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करून तो पूर्णत्वास नेण्यावर भर देण्यात येणार असल्याचं राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. या ठिकाणी येण्याअगोदर केडगावमध्ये रेल्वे अंडरपासचं आपण त्या ठिकाणी उद्घाटन केलं. SP चौकात आणि मला वाटतं प्रेमधाम चौकामध्ये अद्यावत अशा प्रकारच्या सिग्नल व्यवस्थेचं उद्घाटन केलं. आणि आता गुलमोहर रोडमध्ये आपण या स्ट्रीट लाईटच्या अतिशय अद्यावत अशा प्रकारची यंत्रणा उभी करून त्याचं आज उद्घाटन केलेलं आहे. मला सर्वप्रथम संग्राम भैयाचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं, डॉक्टर सुजय विखे पाटील या सर्वांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की शहराच्या विकासाकरता त्यांनी आता विशेष पुढाकार घेतलेला आहे. मी भैयांना सांगत होतो की येत्या काळामध्ये आपलं अहिल्यानगर शहर जे आहे हे राज्याचं प्रथम क्रमांकाचं शहर झालं पाहिजे. या दृष्टीने आपण काम करण्याची गरज आहे. ज्या शहराला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं आपण नाव दिलेलं आहे आणि त्यांची 30 शताब्दी आपण आता साजरी करतोय. या पार्श्वभूमीवर सर्व अर्थानं व्यावसायिक असेल, औद्योगिक असेल, नागरीकरणामध्ये सुधारणा असेल, अशा सगळ्याच आघाड्यांवर शहराचा एक मास्टर प्लॅन तयार करून तो आपल्याला पूर्ण करता आला पाहिजे. आणि जे अहिल्यानगरचं जे पूर्वीचे नाव होतं ते आपल्याला आता एक अद्यावत शहर म्हणून त्याचं नावरूपाला ते शहर आलं पाहिजे. या दृष्टीने आता आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. शहराच्या सुरक्षिततेसाठी यापूर्वीच आपण मोठ्या प्रमाणात CCTV दिलेले होते. आज प्रत्येक शहराचा कोपरा CCTVमध्ये मॉनिटर होतो. SP कार्यालयामध्ये आपण कमांड सेंटर त्याचं तयार केलेलं आहे. म्हणजे आम्हाला SP कार्यालयापासून मला प्रत्येक चौकामध्ये कोण उभा आहे, कोण बोलतोय, तुम्ही काय बोलताय ते सुद्धा आम्हाला त्याचं ऐकू येतं. त्यामुळे तो भाग सोडून देऊ, पण त्या ठिकाणी गर्दी झाल्यानंतर गर्दी हटवण्याचं काम आमचे ट्रॅफिकचे पोलीस त्या ठिकाणी उभे आहेत, काय करतायत ते सुद्धा आम्हाला त्यामध्ये दिसतं. पण शहराच्या सुरक्षतेकरता या CCTVची फार आवश्यकता होती आणि भैयांच्या आग्रहानं आपण ते CCTVचं जे जाळं आहे ते पूर्ण केलं आहे. आणखीन अद्याप प्रकारची त्यामध्ये व्यवस्था निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे त्याला सुद्धा निधी देण्याचा आता आपण मान्य केलेला आहे. त्याला कुठे अडचण येणार नाही. निधी अडचण नाही आहे, फक्त त्यासाठी असं जी क्रियाशक्ती लागते, काम करून घेण्याची जी क्षमता आहे, जी धडपड आहे, अद्याप प्रकारच्या येणाऱ्या सुविधा आता याचा वापर आता आपण केला पाहिजे. या ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये, तुमच्या या स्ट्रीट लाईट मॅनेजमेंटमध्ये, ज्यामध्ये आपल्याला अधिक त्यामध्ये आधुनिकता आणून या शहरातल्या नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देता आल्या पाहिजे. म्हणून मी पुन्हा एकदा संग्राम भैयांचं, डॉक्टर सुजय विखे पाटील, आपले डांगे साहेब, या भागातील सर्व नागरिकांचं, नगरसेवकांचं, विशेष करून हे जे चिमुकले समोर बसलेले आहेत आमचे जे शाळकरी विद्यार्थी, यांच्या पत्राच्या आग्रहावरून आमच्या भैयांनी अतिशय हा मोठा निर्णय केला. त्यामुळे आमच्या या सगळ्या बालमित्रांना सुद्धा
मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो. स्ट्रीट लाईट कामाचा लोकार्पण सोहळा आज आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आणि ज्या मुलांनी काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी मला लेखी स्वरूपामध्ये एक पत्र पाठवलं आणि ते पत्र मी नामदार विखे पाटील साहेबांना दाखवलं आणि त्यांना विनंती केली की आपल्या अधिकारामध्ये असणारी जिल्हा नियोजन समिती म्हणजे DPDC याच्यातनं आपण तो निधी उपलब्ध करून द्यावा. आणि ताबडतोब हे पत्र पाहिल्यानंतर या चिमुकल्यांची भावना लक्षात घेता 1 मिनिटामध्ये त्यांनी त्या पत्राला मंजुरी दिली आणि ते पोल ते आपल्याकडे उभा करण्यात आले. पण काही दिवसांपासून आपल्याला ते उद्घाटन करायचं होतं, पण आपण ठरवलं होतं की ज्यांनी निधी दिला त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम घेऊ आणि संपूर्ण लहान मुलांच्या हस्ते उद्घाटन सोहळा आपण त्याचा घेऊ. आणि तो आज चांगला दिवस आजचा साहेब आपण उपस्थिती असल्यामुळे तो आज संपन्न झाला. पण निश्चित आपण पाहिलं तर जे पोल आज उभा केलेले आहेत, तर मला ज्या दिवशी त्यांनी त्याला मंजुरी दिली पत्रावरती, मला त्या दिवशी त्यांनी सांगितलं की पोल कसे बसवणार आहे. मी त्यांना सांगितलं की जसे दरवेळेस असतात तसेच. ते म्हणले तसे बसू नका, ते पोल आपण तुम्ही मुंबईला आता मी मुंबईला असतो, पण मुंबईमध्ये जे पोल असतात तशाच प्रकारचे अद्ययावत पोल असले पाहिजे अशी सूचना त्यांनी दिली. आणि त्या दिवशी आम्ही पाहिलं, मुंबईमध्ये पाहिलं की पोल जे पूर्वी आपल्याकडे बसवायचे तर ते संपूर्ण जमिनीमध्ये असायचे आणि ते जमिनीमध्ये असल्या कारणानं फार काळ ते टिकत नव्हते. खालून ते शेवटी लोखंड आहे, खाली जमिनीत असलं का ते खराब व्हायचं, त्याला गंज यायचा आणि ते पोल कालांतराने एखादी छोटी गाडीत धक्का जरी लागला तर तो पोल जागेवरती खाली यायचा. पण आज जे आपण पोल बसवलेत तर हे मुंबईसारख्या शहरामध्ये जसे पोल आहेत की जे खाली कुठे त्याचा संबंध नाही, नटबोल्ट फिटिंगमध्ये असणारे हे आज पोल आपल्याकडे अहिल्यानगर शहरामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये आज लागत आहेत. तर आपलं शहर हे मुंबईच्या धर्तीवरती, मुंबईच नाही तर जे जागतिक नकाशावरती शहर आहे की नवी मुंबई, त्या नवी मुंबईच्या धर्तीवरती आपल्याकडे देखील तशा प्रकारचे सगळ्या सुखसुविधा निर्माण करण्याकरता आज प्रयत्न होतोय. सगळ्यांचं, मग नगरसेवक असतील, महानगरपालिका असेल, आपल्यासारखे सगळे नागरिक असतील, सगळ्यांचं याच्यामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वारंवार सहकार्य मिळतंय म्हणून हे सगळं काम आज सुरू आहे. आणि आत्ताच SP ऑफिस चौक असेल, प्रेमदान चौक असेल, पत्रकार चौक असेल किंवा शहरातल्या आपल्या वेगवेगळे चौक असतील, ते आज सगळेच चौक आपण जर पाहिलं तर त्याला सिग्नल सुद्धा बसवण्याचं काम हे आपल्याकडे झालेलं आहे. तर ते सुद्धा सिग्नल आपण जर पाहिलं तर ते सिग्नल सुद्धा फक्त आणि फक्त मुंबईमध्येच आहे. मुंबईनंतर डायरेक्ट ते नगरमध्ये, पुण्यात स्वतःचे सिग्नल नाही. म्हणजे आपण हे अभिमानाने सांगितलं पाहिजे. पण ही सगळी संकल्पना ही सातत्यानं सुजय दादा असतील, नामदार साहेब असतील किंवा आपले सगळ्यांसारखे लोक असतील, हे सातत्याने मार्गदर्शन सूचना या ज्यावेळेस सांगत असतात तर आम्ही सगळ्या त्या सूचनांवर कसं आपल्याला काम करता येईल हा प्रयत्न करत असतो. निधी कसा उपलब्ध करता येईल तो प्रयत्न करत असतो. आणि मग शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी नामदार साहेबांची मदत घेऊन तिथं आपल्याला नगर करता ही अनेक कामं जे आणण्यामध्ये यांचं देखील मोलाचं योगदान, मोलाचं सहकार्य मिळतंय. या कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, नगरसेविका गौरी बोरकर, नगरसेवक ऋग्वेद गंधे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह स्थानिक नागरिक, मान्यवर मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 23 0023.